आज फक्त कांदा भजी बनवायला गेले होते आणि ते बनवता बनवता एवढ्या सगळ्या प्रकारचे भजी मी बनवले. तर इथं त्या अगोदर मी पिल्लूचे फोटोशूट केले होते. थोडेसे फोटो आणि 2-3 व्हिडिओज त्याने काढू दिले आणि त्यानंतर म्हणलं अहो पण घरी आहेत आणि एवढाच जास्त पाऊस येत आहे, तर त्या पावसामध्ये कांदा भजी व्हायलाच हवी. किचनमध्ये गेले आणि पटकन पीठ रेडी केलं. बेसन पिठामध्ये लसूण, हळद, मिरची पावडर, मीठ आणि क्रश करून टाकलेला ओवा आणि थोडासा खायचा सोडा टाकून थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकली होती मी आणि कांदा भजीच बनवायला गेले होते, पण आज त्यांनी फारसा दोडका पण आणला होता. तर म्हटलं चला आज सगळ्याचीच भजी बनवून टाकूयात म्हणून इथं कढई ठेवली गॅसवर. कढईत तेल टाकलं आणि तेल गरम होते तोपर्यंत पीठ आपलं पाणी टाकून मिक्स वगैरे करून घेतलं आणि तेल आपलं गरम चांगलं झालंच होतं. तर अगोदर मी इथं पारशा दोडक्याचे भजी तळून घेतले आणि भजी एवढे छान झाले होते, इतका छान सगळ्या घरामध्ये त्याचा सुगंध येत होता. तर इथं मी पारशा दोडक्याचे भजी तळणं झाले की लगेच कांदा भजी आणि पालकचे भजी पण बनवले होते आणि शेवटी पीठ उरलंच होतं म्हणून त्यात आलू पण टाकले मी, बटाटे आपले किसून